सिराज भाई, वी बिलीव्ह इन यू. खरंच आता प्रत्येक क्रिकेट प्रेमी हेच म्हणत असेल. भारत इंग्लंड दोन तगडे संघ, 5 कसोटी, 25 दिवस आणि 73 सेशन्स आणि शेवटी ड्रॉ सिरीज. या थराराच्या शेवटी फक्त एकच नाव मनात राहिलं, ते म्हणजे मोहम्मद सिराज. सिराजने ओव्हलवर ॲटकिन्सनला बोल्ड केलं आणि भारताच्या संघानं एकच जल्लोष केला. शुभमन गिलच्या भारतीय संघानं इंग्लंड विरुद्ध ओव्हलवर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आणि सिरीज ड्रॉ राहिली. हिरो ठरला मोहम्मद सिराज. संपूर्ण मालिकेत एकीकडे बॉलरच्या वर्कलोडची, विशेषतः जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडची चर्चा होती. बेन स्टोक्सने 100हून अधिक ओव्हर्स बॉलिंग केले, याबद्दलही कौतुक झालं होतं. पण तरीही या सगळ्यांमध्ये भारताचा सिराज अनसंग हिरो ठरला. सिराजने या मालिकेत सर्वात जास्त बॉलिंग केली आहे. त्याने 9 डावात 185.3 ओव्हर्स म्हणजेच 1113 बॉल टाकलेत. इतकंच नाही तर सर्वात जास्त 23 विकेट्सही घेतल्या. यावरून सिराज किती महत्त्वाचा गोलंदाज ठरला हे लक्षात आलंच असेल. बरं, इतकं असूनही त्याला जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा सिराज म्हणतो, मी हे सर्व माझ्या देशासाठी करतोय. सिराजचं कौतुक तर आहेच, पण याच मालिकेत आणखीन एक गोलंदाज आहे ज्यानं 1000हून अधिक बॉल्स टाकलेत. तो बॉलर म्हणजे इंग्लंडचा क्रिस वोक्स. त्यानंही 9 डावात 181 षटकं म्हणजेच 1086 बॉल टाकलेत. पण दुर्दैवानं शेवटच्या सामन्यात त्याचा खांदा निखळला. पण तरी त्यानं फलंदाजीला उतरण्याची जिद्द दाखवली. त्यामुळेच सिराज आणि वोक्स यांचं कौतुक तर व्हायलाच हवं. तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.